पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पनवेल रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर नर्मदा कॉम्प्लेक्स, रेल्वे स्टेशन रोड, पनवेल या ठिकाणी शुक्रवारी सकाळी 9:30च्या सुमारास इको कार आणि रिक्षाचा अपघात झाला। या अपघातात एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात इको कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। 30 जानेवारी रोजी सकाळी 9:30च्या सुमारास इको कार चालक क्रमांक MS46 BF 2428 वरील चालक पनवेल रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्यावरील एका ऑटो रिक्षा क्रमांक MS46 AZ 5670 हिला धडक दिली। त्यानंतर पुढे असलेल्या एका 4 चाकी कारला देखील धडक दिली। त्यानंतर नियंत्रण सुटलेल्या कारची एका पादचाऱ्याला धडक बसली। यात या पादचाऱ्याचा मृत्यू झाला। या अपघातात रिक्षा चालक देखील जखमी झाला आहे। या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात मारुती सुझुकी इको कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। दादा घटना जरा सांगता काय साहेब? घटना जरा सांगता का प्लीज? पूर्ण आहे हा टॅक्सी ड्रायव्हर आहे। हो, स्पीड मध्ये आला। हो, स्पीड मध्ये येऊन डायरेक्ट गाडीच्या खाली माणूस गेलाय। 2 गाड्या ठोकल्यात। खरी गोष्ट आहे साहेब, कळलं का? हा कोण आहे माहिती नाही। टॅक्सी ड्रायव्हर एवढं फास्ट चालतात का? चुकी कुणाची आहे ते चुकी कुणाची आहे साहेब सांगा? म्हणजे कितीच्या स्पीडला होता हा व्यक्ती? 80च्या स्पीडला असणार हा driver। 80च्या स्पीडला, बरोबर। आणि त्याच्यामध्ये मी काय म्हणतोय, ऐका, पोलिसांना कॉल करा। मी आता इथे, हा ड्रायव्हर आहे साहेब। म्हणजे काय झालेलं आहे? हे बघा साहेब एकदम ओव्हर स्पीडला होता, हा स्पीडला होता, ओव्हर स्पीडला होता। ब्रेक लागल्याने माणसं मारायची का ह्या रोडला? आमच्या 2 गाड्यांचं नुकसान झालं किती? अरे माणूस गेला। अरे माणूस गेला, पोलिसांना कॉल